आपण पाहतो आहोत एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। अंतरवाली सराट येथील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्यात येतील असं आश्वासन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। जी आहे जरांगेंनी ही मागणी केलेली होती की मराठा आंदोलकांवरील गुन्हे जे आहेत ते सरसकट मागे घ्यावेत। ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल अक्षय, कारण की जरांगेंनी देखील आजच्या सभेमध्ये ही मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी एक दिलासा जो आहे तो मराठा आंदोलकांना मिळेल। खरं तर सचिन, हा ही दिलासादायकच बातमी आहे। खरं तर राज्यभरात अनेक आंदोलनं जी आहेत ती मराठा समाजाकडनं करण्यात आलेली होती, त्यामुळे अनेक राजकीय गुन्हे जे आहेत ते मराठा आंदोलकांवरती झालेले होते। ते गुन्हे जे आहेत, राजकीय गुन्हे जे आहेत ते अखेरीस आता मागे घेण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात एक पत्र जे आहे ते संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाकडनं देण्यात आलेलं आहे। आणि त्याचसोबत अंतरवाली सराटीमध्ये पहिल्यांदा जो लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर मराठा बांधवांकडे पोलिसांवरती जो दगडफेक करण्यात आला होता, ते जे गुन्हे आहेत ते अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत। सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं राजकीय गुन्हे जे आहेत ते आता मागे घेण्यात आलेले पत्र जे आहे ते मनोज जरांगे पाटलांना दिलेलं आहे। सगळ्यात मोठी ही बातमी आहे आणि त्याचसोबत एक दिलासादायक बातमी जी आहे ती मराठा आंदोलकांसाठी मानली जाते। सचिन, निश्चितच धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।